बऱ्याच ताईच्या कमेंट आहे, ताई तुम्ही घर कुठं घेतलं आणि केवढ्यात घेतलं. नमस्कार बाबांनो, बहिणींनो, शुभ सकाळ, जय भीम सर्वांना. सकाळचे वाजले 6:30. 6:30लाच मस्त ऊन आले ना, किती भारी ऊन आले. दाखवते पाहतो. सकाळी सकाळीच गाय येते पा आपल्याकडं आणि दरवाजात येऊन उभी राहते. द्या भाकर, मान हलवून, अशी मान हलवून भाकर मारते. हे काय नाही. चला आता चालली चहाची तयारी. या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा चालली इकडं बनवणं. हे काय पोरं काय उठत नाही. याची झाली आंघोळ. कोणाला उठवायला तुम्ही? झोपलंय. एक खाली एक वरी. एवढंच तुला घ्यायची का चहा? मग म्हणतो 6 झालं तर झालं. चला मंडळी, आपणच घेऊ. त्याच्यासाठी ठेवते मी चहा. चालले बनवलं. या तुम्ही चहा घ्यायला. तर मंडळी बघा, उठलोय मी आत्ताच. जरा कोंडून टाकलं तर पा मी इकडं, त्याच्यामुळे ते लागलं जरा वाजवायला. हिची आंघोळ चालली होती तर कोंडून टाकलं मी जरा. मम्मीचं चाललंय बघ इकडं तर सगळेच. तर बघ असं झालं, चपात्या टाकायच्या. चपात्याच टाकायच्या ते बघा. तर डाळ मस्त असे कळकळ उकळले आपली डाळ. तर डाळीला उकळा आलाय मा. इकडे बघा सर्व मंडळी, जे घर आहे ना, आता हे घर नवीनच बांधलेलं पाहिजे. आता त्याचे पाहुणे रावळे राहिले बघा. या घराची पण नवीन ओपनिंग होणार आहे. ओपनिंग होणार त्याची. सगळे त्याचे पाहुणे रावळे सुरू झालेले आहेत. मस्त घर बांधलेलं आहे त्यांनी. ते घर म्हणलं त्याची ओपनिंग कार्यक्रम तयार होता. पाहुणे उरली सकाळीच. त्यांनी बोलवले असेल सगळे पाहुणे. त्यांनी बोलवले असेल सगळे पाहुणे. सगळंच बाकी आपलं. सगळंच काम बाकी आपलं. त्याच्यामुळं असं कसं राहतं घरामध्ये. त्याच्यामुळे आपण थोडंसं केलं. जेव्हा बांधून सगळं पूर्ण काम करू, मग सगळ्याला बोलू. मंडळी सगळे आला आमचा भालू. मान बघ कशी खाली. मान असं खाली असते मंडळीची. तर याला सगळे खालमानच म्हणतात आमच्याकडे. खालमाने, खाली मान घालून चालतो इथं. पा मंडळी आता आवरलंय आपलं सगळं. स्वयंपाक केलाय. इकडं पा मस्त मी तुरीचं वरण केलंय, भाकरी केल्यात आणि युवराज जेवण पण केलंय आणि डब्बा भरून सनी गेला पण कामावर. चला इकडं बनवायला लागले परत भेंडीची भाजी. इकडं चालू आहे पा भेंडीची भाजी बनवून. आहे का? इकडं टाकली भेंडी आणि इकडं पाय कसा फुगून बसलाय. आहे का? आता जेवण करायला जायचंय. पा कसं झोपलंय नुसतं मोबाईल पाहत. चल ना जेवायला. रोज जेवून खाऊन जातोय. हरभरा भिजलेला खातोय ना. आज त्याला भूक नाही. आज त्याची भूक कुठे हरपली काय माहिती मंडळी. चरू मंडळी आपण या तुम्ही पण जेवायला. चला आवरले पा मंडळी सगळं. सगळ्याचे जेवण घेऊन झाले. सगळ्यांना आपण आपले डबे भरून सगळे कामाला गेलीत. मी काय आज कामाला गेले नाही. थोडासा कंटाळाच आला. घरीच आहे. तर माझं चाललं एक आवरणं. आताच पा सगळं मस्त किचन ओटा साफ करून घेतला आहे. वरच्या भरण्या गिरण्या तिच्या खालचं पण फरशी पुसून घेतली. इकडं रॅक पुसून घेतला आहे. हा रॅक नाही पुसला. याला नाही पुसता येत. काड्या आणि आता फरशी पुसायची. झाडू पण मारायचा राहिला आहे. आणि इकडं पण मस्त सगळे कपडे होते सकाळी.
तर ते पण आवरून घेतलेत मस्त, जे झालं तिथं ठेवून दिले. आणि म्हटलं आता आपण आहेतच घरी, चला मस्त इकडं पडलेत घासायचे, आता भांडे घासायचे. आणि तिकडं पहा मस्त 2 रगी धुवून वाळू घातले. म्हटलं चला घरी ये तर एक रगी गोधडी रोजच्या आपण धुवून घेऊ. आज धुतल्या, अजून धुवायची होती पण मोटर चालू करायची त्या बाबाच्या घरात आहे. ते बाबा झोपले, तर म्हटलं चला, लाईटीचा भरोसा नसतो की लाईट जास्त खरं टिकत नाही. तर म्हटलं राहू द्या, आता 2 धुतल्यात बस झालं. वर टाकीत पण किती पाणी माहीत नाही, त्याच्यामुळे आज 2च धुतल्यात. रोज एक धुवून घ्यायचे हे काय. तर आता मला घ्यायची फरशी पुसून, फरशी पुसते, भांडे घासते. तोपर्यंत ते आवरलं की परत तुम्हाला दाखवते. चला, आवरलं पहा आता आपलं सगळं. फरशी पण पुसून झाली, भांडे घासले का नाही. इकडं पण मस्त फरशी गिरशी पुसून घेतली मी. आता सगळी आवरून घेतलं आहे सगळं. भांडे घेतले, भांडे पण झाले घासून नाही का. सगळं आवरून घेतलं, आवरलं आता सगळं आवरून झालं आहे. आता काय राहिलं आहे, आता करायचं आहे दळण. काम आवरत नाही हे कर. चला आता दळण काढते, गव्हाचं दळण करायचं आहे ना. चला आता गव्हाचं दळण काढते. हरभऱ्याची डाळ भरडून आणली मंडळी, त्याच्यामध्ये डोळंच किती ते पण दाखवते तुम्ही. लयच डोळं आलं, कसंच करावं त्याला आता, किती काढावा. त्या दिवशी नीट करून भक्कम काढले, तरी बी आहेच त्याच्यामध्ये लयच मोठं डोळं आहे. कसं नीट करावं त्याला. इकडं काढायला लागले पाहता मी. हे आपले गव्हाचं दळण आणायचं, एवढी डाळ नीट करायची. कधी आवरण. चला, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. चला पहा मंडळी, कूलरचा आवाज येतो का तुम्हाला? कूलर बापा, इकडं कूलर बिलर लावून बसेल. कूलर नाही लावलं ना तर एकदम असे ते बारीक चिट्ट्या नसतात का, ते नुसते डोळ्यापाशी येऊन बन करते. त्यासाठी कूलर लावलंय आणि इकडं डाळ नीट करणं चालली. तर तवापासून मी डाळ घेऊन बसलेली आहे गव्हाची, सगळं आवरून शिवरून. आताशी एवढी डाळ नीट झाली. त्या डाळीमध्ये डोळ किती निघलं, एवढी डाळ नीट केली, तेवढ्या डाळीमध्ये किती डोळ निघले ते दाखवते मी. काय म्हणतात त्याला, डोळच म्हणतात का? चला दाखवते मी तुम्हाला. एवढी डाळ तर मी नीट केली आणि त्याच्यामध्ये एवढं डोळ निघलंय. ही चालली नीट करणं, कवच चाललंय. पण काय ती डाळ काय नीट व्हाय ना बाई, पटपट नाही का. अजून नीट करायची भक्कमच राहिली आहे ना. कधी बाबा ही डाळ नीट करणं चालू आहे. आता कोणी येतच नाही घरी लवकर. 9 सगळ्याला येतात 8 वाजता, मोठा बाया येतोय 9 वाजता. तर लोक एकटीला असं बोर होऊन जातं इकडं घरामध्ये. खेळून माणूस मोबाईल बी किती खेळून, बरं सांगा तरी तुम्ही, किती मोबाईल पाहणार आहे. हे अशी चिट्ट्या ती बारीक चिट्ट्या. कूलर मागं केलाय तर जास्त आलेत बरोबर, हे का नाही. काही बऱ्याच ताईच्या कमेंट आहे, ताई तुम्ही घर कुठं घेतलं आणि केवढ्यात घेतलं, कोण्या एरियामध्ये घेतलं आहे ना. ताई जालन्यातच घेतलंय. एरिया म्हणलं तर मोंढ्याच्या पाठीमागं आपला नवीन मोंढा, त्याच्या बाजूला पहा हनुमान नगर आहे. आणि केवढ्याचं घेतलं, गेलेल ताईची कमेंट आहे केवढ्याचं घेतलं म्हणून सनी. तर ताई आपल्याला घेतलं केवढ्याचं. चला मी तुम्हाला रूम, खाली जागा ते पण दाखवते. चला तुम्हाला दाखवूनच देते मी, आहे का नाही.
हे तर आपलं तुम्हाला माहिती आहे. हे झालं पा आपलं किचन आणि याच्या पाठीमागं आली पा ही रूम है ना. अशी एवढी हे पा रूम आणि हे आलं किचन. चला आता तुम्हाला मी पुढची समोरची जी जागा खाली आहे ती पण दाखवते. म्हणजे मग तुम्हाला पण समजन की एवढ्यात घेतलं आहे तर मग परवडलं आहे का महाग लागलं आहे हे का नाही. हे बी तुम्हाला बी समजन ना पूर्ण. म्हणजे जागा पण दाखवून दिली. तर हे झालं किचन आणि किचनच्या बाजूला हे आले पा दिसायले का. हे आले पा आपले बाथरूम है ना. हे आलं मोरी एवढी आहे पा आपली मस्त मोरी. हे आहे संडास बाथरूम आणि ही इकडं आली पा आपली खाली जागा है ना. ही बाथरूमची भीत आणि इथून आली पा ही पूर्ण खाली जागा. इथं निघते आपली एक रूम है ना. इथं निघते एक रूम आणि पुढे दाखवते मी तुम्हाला. चला वटा पण दाखवते. आणि हे आहे पा आपला वटा हे का ना. हे इकडं झाली रूम आणि इकडं आहे पा एवढं वटा. आणि इथं मी लावलेली पा तुळस पा त्या दिवशी केवढी शिक होती मस्त चौकून इटा लावून सनी आता अशी मस्त एवढीच झाली. आणि हे पा म्हणजे असं है ना. ही जी मधामध्ये हे दरवाजा आणि दरवाजाच्या बाजूला ही भीत. ह्या भीतपासून ह्या भीतीपासून असं सरळ मी इथं उभी राहिली. तर असं येतो आपला ह्यो इचू. असं एवढी जागा आहे. 2 रूम बांधलेले आहेत. सलाप टाकेलं आहे. कोणाचं म्हणणं आहे की सलापाची आहे का पत्राची आहे. त्याच्यामुळे ते पण सांगते की सलाप पण टाकलेला आहे. सलाप टाकलेलं आहे. कोणाला सलाप दिसला नसेल तर सलाप दाखवायचा आहे का. दिसतो का सलाप. सलाप सलाप हां आहे का सलाप. सल्ले दिसतात का. सलाप सल्ले दिसतात ना. असं कोणी विचारते का पत्राचं घेतलं का आणि काय असं तसं ते नाही बोलून दाखवायचं आपल्याला. चला जाऊ दे हे का नाही. तर एवढं आहे ताई. एवढी जागा आहे 3 रूमची बाथरूमची. तर आपल्याला बसेले पता येते 10 लाखामध्ये है ना. बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की कुठं घेतलं आहे केवढ्यात घेतलं आहे नवीन घेतलं आहे का. होत आहे नवीनच घेतलं आहे आणि हनुमाननगरमध्ये घेतलं आहे आणि 10 लाखात बसलं नाही का. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला घर पण कसं वाटतं आहे आणि एवढ्यामध्ये आपल्याला पुरलं आहे का महाग लागलं आहे का कसं. नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि एवढं ती जागा तर आहे ती आपल्याला बांधणं आहे. ती जागा बांधून घ्यायची म्हणून आपण कार्यक्रम जास्त मोठा केला नाही. अच्छा कार्यक्रमाला नाही बोलवलं त्याच्यात पण बरेच जणाला राग आला आहे की आम्हाला बोलवलं नाही असं नाही तसं नाही. बरेच जण पण म्हणले. पण बोलवायचं कारण म्हणजे फक्त एवढी रूम आहे. म्हणजे एकदा पूर्ण बांधलेलं असलं ना तर मग चांगलाच कार्यक्रम करता येत होता. आपलं काम अधुरं आहे. त्या घरात तर आपल्याला राहायचं आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला आपण थोडंसं देवदेव करू आणि राहू. रूम बांधल्याच्या नंतर मोठा कार्यक्रम करून सगळ्यालाच बोलू हे का. चला पाहत राहा तुम्ही शेवटपर्यंत येईल. चला पहा मंडळी आता सगळं आता वाजले 6. आता 6 वाजले तर आवरले माझं सगळं. आता करायचे आपल्याला दिवाबत्ती हे का नाही. तर आपण करू पूजा. दिवाबत्तीचा टाईम झाला आहे. 6 वाजलेत. एवढ्या लवकर तर घरी कोणी येत नाही. आता लागू आपण दिवाबत्ती करू आणि स्वयंपाकाला लागू हे का नाही. चला थांबवते मी आता व्हिडिओ इथंच. बाय बाय.